नमस्कार. आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगर या शहरातील बीबी मकबरा. या बीबी मकबऱ्याला दक्षिण का ताज असेही संबोधले जाते. हा जुन्या औरंगाबाद शहर व आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्थित आहे. औरंगजेबाच्या पत्नीच्या आठवणीमध्ये हा बीबी मकबरा ताजमहालाच्या प्रतिकृतीवरून बनवलेला आहे. ताजमहालाचा प्रसिद्ध आर्किटेक्ट ज्यानं त्याची रचना केली होती त्याच्याच मुलानं या बीबी मकबऱ्याची रचना केलेली आहे. हा 1657 इसवी सनमध्ये बांधण्यात आलेला आहे. औरंगजेबाचा मुलगा ज्यावेळी या औरंगाबाद शहरामध्ये जहागीरदार होता त्यावेळी त्यानं वडिलाच्या म्हणजे औरंगजेबाच्या परवानगीनेच हा ताजमहल ताजमहल बांधण्याचं काम सुरू केलं होतं. याला त्या काळामध्ये 6,68,000 रुपये खर्च आला होता. परंतु हा हुबेहूब ताजमहल होऊ शकला नाही, कारण संगमरवरी दगडाची कमतरता किंवा जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्या मटेरियलची कमतरता या ठिकाणी जाणवली आणि अपेक्षित खर्च जो होता तो खर्च या ठिकाणी कमी पडला. त्यामुळे याला हुबेहूब ताजमहालाची प्रतिकृती असं म्हणता येणार नाही, परंतु दिसण्यात जरी ताजमहालासारखा असला तरी त्याची रचना, बांधकाम शैली आणि बांधकाम मटेरियल या गोष्टीपासून हा अत्यंत वेगळेपण या ठिकाणी आहे. कारण याचं जे काही बांधकाम मटेरियल आहे ते चुना, दगड आणि काही ठिकाणी संगमरवरी, मोजक्या ठिकाणी तर हा राजस्थानवरून आणलेला दगड याच्या नक्षीकामातून बनवलेला बीबी मकबरा आहे. औरंगजेबाच्या पत्नीच्या आठवणीमध्ये याची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आज हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून हा दक्षिणचा ताजमहल म्हणून संबोधला जरी असला तरी या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक हे नक्षीकाम पाहायला येत असतात. आपण पाहतात आता त्या ठिकाणी हे जे संगमरवरी दगड आहे त्याच्यातलं हे नक्षीकाम आहे. त्या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर आपल्याला तो जो मकबरा आहे किंवा जी काय आपल्या भाषेमध्ये समाधी म्हणतो आपण ती त्याला खालच्या बाजूला दिसते. हे गुंबद जे आहे म्हणजे ताजमहलच्या गुंबदपेक्षा हे गुंबद आपल्याला कमी वाटते. गुंबदचा जो आकार आहे षटकोनीचा आहे. सगळ्या बाजूने आपल्याला 4 अशा जाळीदार नक्षी केलेल्या दिसत आहेत ज्यामधून प्रकाश या मकबऱ्यामध्ये पडतो आणि खाली जे दिसतंय आपल्याला हा मकबरा आहे. लोक या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडतात. जे कोणी येतो तो अंधश्रद्धाच्या भावनेतून म्हणा किंवा त्याच्या भावनेतून म्हणा तो या ठिकाणी पैसे फेकतो. म्हणून मकबऱ्याच्या आजूबाजूला आपल्याला पैसे पाहायला मिळतात.